गाइस फायनली पालखी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर वाजलेले आहेत 4:30. आता तुम्हाला एक एक दिंडीचं मी असं वरून दर्शन किंवा खालूनही दर्शन देईल, ते बघायला विसरू नका. आणि आपल्या इथे ह्यावर्षी 18वं वर्ष चाललं दिंडीचं. तर ते कसं आहे आणि कसं पूर्ण सहयोग करतो वारकऱ्यांना, ते सगळं आम्ही दाखवणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आज आपल्या इथे श्री आपण पूर्ण कव्हर करणार आहे. आणि आज आपल्याकडे भंडारा पण आहे, काल पण होता, आज पण आहे. तर भंडाऱ्याचा लाभ घ्यायला विसरू नका. काय तरी सकाळ सकाळची दिंडी, आता वाजलेले आहे 4:48. तरी पायी चाललेली दिंडी आहे, बघू शकता किती मोठी. आणि खूप असा अंधार आहे म्हणून एवढं दिसत नाही, पण आहे दिंडी खूप मोठी आहे. हे बघा इथे पण अर्धे झोपलेले आहेत. आज पूर्ण दिवस तुम्हाला दिंडीचं दर्शन आहे, तर ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका. आणि नक्की कमेंट करा तुम्हाला काय वाटते. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अजून काहीतरी चांगला व्हिडिओ असला पाहिजे तर तसंही सांगा, आपण करू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो बघा सकाळ सकाळची दिंडी, सकाळ सकाळी पायी चाललेले आहेत, कारण आजचा रात्रीचा मुक्काम फलटण आहे. तर असं चाललेले आहेत पायी पायी. नाही घराखाली असे स्टेला पण थांबलेले आहेत काही लोक. आणि इथे मेन आपले पालखीच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत, तर तिथे असं मंडप वगैरे टाकलेला आहे. तुम्हाला खालून मी दाखवणार आहे. पालखी यायच्या आधीच आपण तिकडचं कव्हर करू, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कुठे नेमकी दिंडी थांबते आणि दर्शन कुठे होते. तर तुम्ही काय फक्त व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे गाईज, 4:50 व्ह्यू आहे. सकाळचा आपला नाश्ता आहे, नाश्ता घेऊया, सगळ्यांना वाढूया. चला जाऊया पुढे पुढे नाश्ता वाढायला. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर. ऐकावं, लक्ष द्या वारकऱ्यांनो. गेली अनेक वर्ष सगळ्या ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना नम्रतेनं, अत्यंत निष्ठेनं, प्रेमाने आणि नियमाने अन्नदान करणारे आमचे हरिभक्तीपरायण शिवाजी घमाजी धडस साहेब त्या ठिकाणी झाले मुक्तद्वार लाभ, झाला रोकडा. म्हणजे मुक्तद्वार आहे बाबा, कुणाला त्या ठिकाणी कुणाचं तोंड पाहून नाही. येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना अत्यंत प्रेमानं स्वादिष्ट असणारी लापसी अन्न आपल्याला त्या ठिकाणी देऊ करतात भगवान परमात्मा. आणि त्या ठिकाणी त्यांना उदंड आयुष्य आणि त्या ठिकाणी उज्ज्वल भविष्य प्राप्त करून देवो. त्याचबरोबर त्यांचं ओम प्रथमेश एंटरप्राइजेस ही सगळी देखील त्या ठिकाणी सर्व अशा प्रकारची सज्जन लोक ह्याच्याशी कनेक्टेड असतात. त्यांना गेली 4 दिवस हे अन्नदान चालू आहे. 4 दिवस शनिवारपासून आहे ना, शनिवार, रविवार, सोमवार, आजचा मंगळवार, अजून किती चालेल हे सांगता येत नाही. एवढं अन्नदान मी कधी पाहिलं नाही. तेव्हा त्यांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद द्या सगळ्यांनी. माऊली त्यांच्यावर कृपा करो, तुम्ही त्यांच्या सहित आमच्यावर करो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. पांडुरंगाला सुद्धा समोर घेतो का आम्ही इथे उभं राहून त्यांना ज्ञानोबारायांचं उपवस्त्र देऊन त्यांचा आपण स्वीकार करूया. सगळ्यांनी पुंडलिक वरदाचा घोष करायचा आणि त्यांचा सत्कार करायचा. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, हर हर मामा की जय.
हाय गाईज, तर फायनली आपल्या इथे पालखी येणार आहे. तो पालखीचं तुम्हाला दर्शन मी आता देणार आहे. कारण आता थोड्या वेळात पालखी येईल. पालखीसाठी थांबलेलो आहे मी, कारण पालखीचा व्ह्यू घ्यायचा आहे मला. आणि आधी भाऊ जशी पालखी येईल मी पालखीचा व्ह्यू देईन, कारण आज पालखीचा इथे मान आहे खूप मोठा, खूप गर्दी आहे, बघू शकता पाठी माझ्या. आणि त्याच्यातून तुम्हाला मी थोडं दाखवेन. तर चला मग जाऊया आपण पालखीचा व्ह्यू घ्या. आज तर पालखी आलेली आहे, बघू शकता. झूम करून दाखवतो. दिसली का गाईड पालखी? पालखीमध्ये आपण चालू आपलं दर्शन झालेलं आहे माऊलीचं. सो आता आपण काय करायचं, आता जेवण वाढायला जायचं. तुम्हालाही दर्शन भेटलं असेलच माऊलीचं, कारण मी पूर्ण व्हिडिओ प्रॉपर केलेले आहेत, जवळून केलेले आहेत. थोडा लांब होतं पण ते व्हिडिओ आहेत, तर तुम्ही बघा, त्यातून तुम्ही दर्शन घ्या, लाईव्ह दर्शन. आता हे आज इथे आहेत, इथून यांचा मुक्काम असणार आहे आपल्या फलटणला. तर आपलं आता जेवणाचं आहे, सगळ्यांना जेवण वगैरे वाढूया. त्याचं पण थोडीशी फुटेज मी काढेन, ती तुम्हाला दाखवेनच. पण नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला मग आपण जाऊया खाली, थोडं जेवण वगैरे वाढूया. तुम्हाला वरून एक व्ह्यू दाखवतो मी, ओव्हरव्ह्यू की कसं आहे. चला मग वरती. वरून व्ह्यू आहे पूर्ण पालखीचा, बघू शकता तुम्ही. पालखीची इथे आपली पालखीचा रथ थांबलेला आहे आणि पालखी इथे आहे, बघू शकता. गर्दी किती आहे, फुल गर्दी, लांबपर्यंत गर्दीच आहे. ही अशी पूर्ण गर्दी आहे बघा. जिथपर्यंत नजर जातो तिथपर्यंत वारकरीच तुम्हाला दिसतात आणि खूप मस्त वाटतंय. पूर्ण आम्ही एक अर्धा किलोमीटर लांब जाऊन आम्ही दर्शन घेतलं आहे. आमच्या घराच्या जवळच येतं, पण इथं दर्शन घ्यायला भेटत नाही कारण खूप गर्दी असते. या मंडपाच्या आतमध्ये माऊलीची पूर्ण पादुका ठेवलेल्या आहेत, तर त्याचं सगळे दर्शन घेतात. हा व्ह्यू घ्या बघून. हे मेन महाराज आमच्याकडचे, दिंडी 109 क्रमांक.